नमस्कार, मी विलास बडे. आपण पोहोचलोय सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूरमध्ये आणि पंढरपुरातल्या चंद्रभागेच्या तीरावर आता आपण उभे आहोत. महाराष्ट्रातल्या गोरगरीब कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान, आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी दरवर्षी या पंढरपूरमध्ये 4 यात्रा भरतात आणि त्यासाठी कोट्यवधी भाविक या पंढरपूरमध्ये येत असतात. मोदी सरकार सत्तेत आलं, अनेक आश्वासनं इथल्या जनतेला, इथल्या भाविकांना दिली गेली, पण गेल्या 4.5 वर्षात मोदींनी जी आश्वासनं दिली त्या आश्वासनांची पूर्तता इथं झाली आहे का? खरंच इथल्या तीर्थक्षेत्राचा विकास होण्यासाठी मोदी सरकारनं काही केलंय का? याचा आढावा घेऊया युथ कोर्टातून. नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या युथ कोर्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पोहोचलोय पंढरपूर मधल्या चंद्रभागेच्या तीरावर असलेल्या सिंहगड महाविद्यालयात आणि हे सगळे तरुण आहेत उद्याचा भारत घडवण्यासाठी सज्ज झालेले. इंजिनिअरिंगची ही सगळी तरुणाई आहे आणि आज युथ कोर्टच्या माध्यमातून 2019चं सरकार नेमकं कुणाचं असणार याचा फैसला करण्यासाठी हे युथ कोर्ट आज सज्ज झालंय. या युथ कोर्टचे न्यायाधीश म्हणून आज आपल्यासोबत असणार आहेत या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कैलास कारंडे. आपण त्यांचं स्वागत करूया. आजच्या कोर्टाची कार्यवाही सुरू करायला मी परवानगी देत आहे. युथ कोर्टाची कारवाई सुरू आपण करतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिनचे वायदे केले आणि पुन्हा ते म्हणतात की पुन्हा एकदा आम्हाला संधी दिली पाहिजे, पण विरोधक मात्र त्यांच्यावर अक्षरशः आरोपांच्या फैरी झाडतायत आणि एक सवाल विचारतायत. त्यांना वाटतंय की पुन्हा त्यांना संधी आता नको आहे. का नको आहे? सर्वप्रथम मी मोदींना हा प्रश्न विचारू इच्छितो की राम मंदिर कशासाठी? जर आपल्या देशामध्ये शिक्षणाची गरज आहे तर आम्हाला मंदिराची गरज नाही, आम्हाला महाविद्यालयांची गरज आहे. पदवीपर्यंत शिक्षण हे मोफत मिळालं पाहिजे. आम्हाला गरज आहे अन्नाची, आम्हाला गरज आहे रोजगाराची. त्यामुळे आम्हाला मंदिर नको, आम्हाला हवे आहेत शाळा, महाविद्यालय आणि आम्हाला रोजगार हवाय. राफेल डीलच्या बाबतीत जे काय कॉन्ट्रोवर्सी आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता अजूनपर्यंत लोकांपर्यंत आलेली नाही. त्याच्याशिवाय कालच आलेल्या रिपोर्टमध्ये देशावरती 49% कर्ज वाढ झालेली आहे. हे सुद्धा कसं सावरणार आहे याचं मोदींनी उत्तर दिलं पाहिजे. इलेक्शन आले की राम मंदिर म्हणायचं आणि इलेक्शन झाले की त्यांचे काम पळून जाते का कुठं? राम मंदिर बांधायचं. दुष्काळ मोठ्या प्रमाणात दुष्काळावर तर नियोजन व्हायला पाहिजे सध्या तरी. नोटाबंदी हा नेहमी क्रांतिकारी निर्णय सांगितला गेला, पण अजूनपर्यंत नोटाबंदीने म्हणावी अशी कुठलीही क्रांती अर्थव्यवस्थेमध्ये दिसत नाही. देशात जी सामाजिक राजकीय अराजकता माजली आहे त्या अराजकता माजवण्याचं काम मोदी करत आहे. त्यामुळे आम्हाला असला हिटलरशाहीचा पंतप्रधान नको आहे. आता विरोधकांच्या या सगळ्या भूमिका आहेत. विरोधकांकडून केले गेलेले आरोप, उत्तर काय? शैक्षणिक मुद्दा मांडतो मी सुरुवातीलाच. 2012 साली दुष्काळ पडला होता, 2018 साली दुष्काळ पडलाय. 2012 साली परीक्षा फी माफ झाली होती, 2018 साली परीक्षा फी माफ झाली. 2012 सालची परीक्षा फी आजपर्यंत आम्हाला कधी भेटलीच नाही. 2018ची परीक्षा फी माझ्या अकाउंटवर पैसे पडलेले तुम्ही पाहू शकता. हा झाला एक शैक्षणिक मुद्दा. किती फीस माफ झाली तुमची? दाखवा. 920 रुपये. बर, तुम्हाला पास मिळाला? पास फ्री झालाय? पास 12वी पर्यंतचा पास फ्री झालेला आहे ऑलरेडी. आम्हाला पास फ्री झालेला नाही. ठीक आहे, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की दुसरा मुद्दा माझ्या मित्रानं मांडला की राम मंदिर आम्हाला नको, पण राम मंदिरासाठी लागणारा पैसा हा सरकार कधीच देत नाही. राम मंदिरासाठी आतापर्यंत जेवढी जमा झालेली रक्कम आहे ती सगळे दगड हे ते सगळे हिंदूंनी जमा केलेत. त्याच्यामुळे सरकारची आम्हाला 1ही रुपयाची मदत नको. आम्हाला राम मंदिर बांधण्याची फक्त परवानगी द्यावी. परवानगी हवी. असा हिटलरशाही असं एक माझे मित्र म्हणले, पण त्यांना मी सांगू शकतो की काँग्रेसनं एक त्यांच्यातला मंत्री म्हणला की वंदे मातरम म्हणायचं नाही. मग हिटलरशाही कुणाची आहे नेमकी? विचारूया, हिटलरशाही कुणाची आहे? घटनेत कुठेही लिहिलं नाही की वंदे मातरम म्हणा. असं घटनेत भारताच्या घटनेत कुठेही वंदे मातरम. त्यामुळे तुम्ही ह्या देशातल्या नागरिकावर जबरदस्ती करू शकत नाही. वंदे मातरम म्हणायची जबरदस्ती ह्या देशाच्या नागरिकावर तुम्ही करत नाही. ही लोकशाही, प्रत्येकाला स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार आहे. माझ्या सहकारी मित्राने जी शिष्यवृत्तीची मांडली, गेले 4 वर्ष झालं मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती येत नाही, तर आम्हाला नवीन शाहू महाराज शिष्यवृत्तीचं गाजर कशासाठी दाखवलं जाते? सर, ते म्हणतात की घटनेत वंदे मातरम म्हणा असं कुठे लिहिलं नाही. मग घटनेत कपडे घाला असं तर कुठे लिहिलंय ना? आपण घालतो.
माझा या मित्राला असा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेला प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. कुणी काय म्हटलं पाहिजे आणि कुणी काय नाही म्हटलं पाहिजे याचं स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही असं ठरवू शकत नाही की कोणी वंदे मातरम म्हणायचं आणि कुणी नाही म्हणायचं. घटनेचा भाग सोडून द्या. तुम्ही जर तुमच्या आईला पूजायसाठी जर तुम्हाला वंदे मातरम ही म्हणता येत नसेल, आम्ही आमच्या भारताला आमची आई मानतो, त्यामुळे आम्ही वंदे मातरम म्हणणारच. वंदे मातरम म्हणलं म्हणजेच देशावर प्रेम आहे असं होत नाही, प्रत्येकाच्या मनात प्रेम आहे. राम मंदिर एकंदरीत ह्या हिंदू धर्मियांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे पहिली गोष्ट. आणि येशू ख्रिस्तांचं हे देऊळ जेरुसलेममध्ये, मोहम्मद पैगंबरांचं हे मक्केमध्ये, मग माझ्या रामचंद्रांच्या मंदिरासाठी या काँग्रेसवाल्यांचा विरोध कशासाठी? तुम्ही इलेक्शन आल्यानंतर हिंदू लोकांना भावनिक करताय आणि त्यांच्या भावनिकतेचा उपयोग तुम्ही मतदानासाठी करून घेताय. तुम्ही वैयक्तिक मग स्वतःच्या घरातले पैसे काढा. ज्यांना खरंच वाटतं की आम्हाला राम मंदिर बांधायचं आहे, की ह्या जनतेची दिशाभूल आणि ह्या जनतेला भावनिक करून त्याच्यामध्ये जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न मोदींनी करू नये असं मला बोलायचं आहे. वंदे मातरमचा मुद्दा गाजत होता की वंदे मातरम मानाचं की नाही. वंदे मातरमचं मूळ कुठून चालू झालंय? एका संघटनेनं फतवा काढला की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही. त्याच्यानंतर लोक त्याला काउंटर अटॅक झाला की वंदे मातरम म्हणलं पाहिजे. याची सुरुवात इथून झाली. आम्ही कुणालाही म्हटलं नाही की तुम्ही वंदे मातरम म्हणाच, पण वंदे मातरम ही आपलं राष्ट्रप्रेम दाखवणारी भावना आहे आणि त्याला विरोध करू नका एवढंच म्हणणं. जर वंदे मातरम म्हटल्यानंतर तुमची राष्ट्रभक्ती सिद्ध होत असेल तर मला महात्मा गांधी की जय, नथुराम गोडसे मुर्दाबाद. मला असं वाटतंय की महात्मा गांधी, नथुराम गोडसे ह्याच्यापेक्षा वंदे मातरम हे वेगळं आहे, हे लक्षात घ्या. ह्याच्यातून काय कुठली नथुराम गोडसे किंवा महात्मा गांधी जय म्हणल्यामुळे कुठली देशाची भावना जागृत होत नाही, पण वंदे मातरम म्हणल्यावर नक्कीच होती की जय म्हणायला काय प्रॉब्लेम आहे? वंदे मातरम म्हणायला काय प्रॉब्लेम आहे? नथुराम गोडसे मुर्दाबाद. महात्मा गांधी की जय, नथुराम गोडसे मुर्दाबाद. एक मिनिट त्यांनी सुद्धा सांगितलं. एक मिनिट त्यांनी सांगितलं महात्मा गांधीजी की जय, नथुराम गोडसे मुर्दाबाद. त्यांनी सांगितलं वंदे मातरम, भारत माता की जय, वंदे मातरम, भारत माता की जय. तुम्ही नथुराम गोडसे की जय म्हणालात? नाही, चुकून गेलं. नथुराम गोडसे नाही, महात्मा गांधी की जय, महात्मा गांधी की जय, वंदे मातरम, महात्मा गांधी की जय, वंदे मातरम. नथुराम गोडसे मुर्दाबाद असं म्हणाले. नथुराम गोडसे मुर्दाबाद, महात्मा गांधी. अफजल गुरुचा मुद्दा, तुम्ही अफजल गुरुला एक मिनिट माझं सर्वांना एक विनंती आहे. मी तुम्हाला वंदे मातरम म्हणा म्हटलं. हा ऐका एक मिनिट. वंदे मातरम म्हणा म्हटलं, कुणाचा मुर्दाबाद म्हटलं नाही. मी नथुराम गोडसे मुर्दाबाद म्हणतोय, पण कुणाचा जय जयकार करायला विरोध नको आहे एवढंच माझं म्हणणं आहे. मी म्हणतो अफजल गुरुला तुम्ही क्रांतिकारी मानणार आहे, तुम्ही राहुल गांधी त्यांना भेटायला जातात. हा अफजल गुरु ठीक आहे. जेव्हा राष्ट्र सुरक्षेचा मुद्दा येतो, जेव्हा 26/11 हल्ला झाला तर काँग्रेसने फक्त बघायची भूमिका घेतली. ज्यावेळेस उरीचा झाला त्यावेळेस नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राईक हा मोठा डिसिजन जो मोठा टार्गेट करेल म्हणून मोदी आपल्याला परत हवाय. सर्वप्रथम तर मला म्हणायचं आहे हे सरकार गेलं पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे. का झालं पाहिजे सांगतो. आता राम मंदिराचा मुद्दा 2014ला त्या ठिकाणी मोदींनी सांगितला. 4.5 वर्ष ते काय झोपले होते का, हेच प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. दरवेळेस इलेक्शन आलं की फक्त हा राम मंदिराचा मुद्दा काढला जातो, पण आजचा युथ त्याच्यावर पेटवला जातो. युथ त्याच्यावरती इलेक्शनला मत करतो, पण युथनं विचार केला पाहिजे आज देशाला काय गरज आहे. अहो तुम्ही विचार करा, शेतकरी पाण्यात गेला, बिझनेसमॅन वर राहिला. ज्या दिवशी शेतकरी वर येईल त्या दिवशी देश सुधरल. इकडे कुणाला येतो आता प्रश्न उठतायत वंदे मातरम म्हणायचं की नाही, राम मंदिराचं काय. पण खरी जर भारतीय जनता सुखी राहील असं मला तरी वाटतं जेव्हा त्याचं आर्थिक मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित असेल. त्यामुळे जे खरे प्रश्न यायला पाहिजेत ते येतच नाहीयेत. जेणेकरून खेड्याकडे चला, खेड्याकडच्या लोकांकडे बघा, त्यांच्याकडे खूप दुर्व्यवस्था चालू आहे, ती व्यवस्था सुधारण्याचे प्रयत्न येतच नाहीत. हे सगळे नंतरचे प्रश्न आहेत की व्हायला पाहिजे की नाही. आधी सर्व शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष गेलं पाहिजे. एक अत्यंत महत्वाचा मुद्दा यांनी उपस्थित केलेला आहे. धार्मिक मुद्दे मांडले जातात, पण आजच्या तरुणांच्या समोरचे प्रश्न काय आहेत त्याचा मात्र विचार केला जात नाही. आजच्या तरुणांच्या समोरच्या सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय? बेरोजगारी, शिक्षण हे सगळे महत्वाचे प्रश्न आहेत. परंतु एक मिनिट ऐका, असहिष्णु म्हणू नका. परंतु आज आपण बघतो की स्टार्टअप इंडिया चालू केलंय, त्यामुळे जे नवीन उद्योजक आहेत त्यांना विनाव्याज कर्ज मिळतं. तसेच मुद्रा योजनेतून
मुद्रा योजनेतून अनेक कर्ज मिळालेत आणि त्याचा फायदा सगळ्यात जास्त हा महिलांना झाला आहे. 74% महिलांनी या मुद्रा योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की भाजप सरकार हे एका योग्य रीतीने चालू आहे. मला असं रीतीने चालू आहे असं वाटतं. हां सर, मला असं वाटतं की आपला हा देश कॅशलेस नाही तर कास्टलेस झाला पाहिजे. व्हेरी गुड. सर, बरोबर आहे तुम्ही यांनी म्हणलेलं बरोबर आहे की आपल्या देशाला एवढा बेरोजगारी वाढली, पण राम मंदिर हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. राम मंदिर हा गरजेचा प्रश्न नाही. त्या मित्रांनी मगाशी म्हणलेलं गरज आहे, भावनेचा प्रश्न, भावनेचा प्रश्न आहे. आपल्या अस्तित्वाचा, हिंदूचा अस्तित्वाचा, अस्मितेचं म्हणायचं का तुम्हाला? अस्मितेचा तर आहेच आणि अस्तित्वाचा पण आहे. पण एक उत्तर घेऊया. हा, मला विरोधकांना एवढंच सांगायचंय की स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी दुसऱ्यांना दर्जा कमी दाखवावा हे कुठल्याच शास्त्रामध्ये लिहिलेलं नाहीये. जर त्यांना स्वतःला सिद्ध करायचं असेल, राहुल गांधी त्यांना पंतप्रधान हवे असतील तर त्यांनी मोदींना कमी लेखण्यापेक्षा त्यांनी जे काही नाही केलं त्यांना करता येईल काय याचा विचार केला तर खूप बरं होईल. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राहुल गांधी यांच्याकडे प्लॅन काय, त्यांचं धोरण काय? काल ज्या पद्धतीने राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की बाबा देशामध्ये प्रत्येकाला एक किमान वेतन म्हणून आम्ही एक योजना आणतोय, त्या योजनेचा जर सर्वे केला तर आपल्या लक्षात येईल की आजही देशाच्या इतर भागामध्ये किमान जे उत्पन्न मिळायला पाहिजे ते मिळत नाही. आणि ही योजना जी आहे ती शेतकऱ्यांसाठी आणि इतरांसाठी सर्वांसाठी क्रांतिकारक ठरणार आहे. सर, मला एवढंच सांगायचंय की देशामधील सगळ्यात मोठी कर्जमाफी ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार ज्यावेळेस सत्तेत होतं त्यावेळेस त्यांनी केली. आणि मला मित्रांनो आवर्जून तुम्हाला सांगायला आवडेल की शेतकऱ्याच्या बाबतीतल्या सगळ्यात जास्त योजना राबवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते काम काँग्रेस सरकारनं केलेलं आहे. पण जेव्हा त्यांनी कर्जमाफी केली त्याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, त्याचं काय? सर एक मिनिट, मला तुम्ही जे भ्रष्टाचाराबद्दल जे बोलताय तो भ्रष्टाचार झाला असे आरोप केले गेले, ते सिद्ध झालेले नाहीत. आणि आताची जी सरसकट कर्जमाफी म्हणून त्याच्यातनं जो फायदा झाला तो बँकांचा झाला, सर्वसामान्य शेतकऱ्याचा झाला नाही, त्याचं काय? सर, फायदा झाला. मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे, माझ्या वडिलांना फायदा झाला आणि मी काँग्रेस सरकारचा समर्थक आहे आणि फायदा झाला मी हे निश्चित सांगतो. जी मागच्या सरकारनं 60,000 कोटीची कर्जमाफी दिली, राहुल गांधींचा जो पॅटर्न मध्ये 5 राज्याचे निकाल झाले त्यापैकी एका राज्यानं सरसकट कर्जमाफी दिली. ह्या उद्यासाठी भारतासाठी रोल मॉडेल आहे राहुल गांधींचा. पण एक मिनिट, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये जी कर्जमाफी झाली त्याच्यामध्ये कुणाला 10 रुपये कुणाला 35 रुपये अशी कर्जमाफी मिळत असेल, शेतीचे प्रश्न सुटणार आहेत? शेतीचे प्रश्न नक्कीच सुटणार ना, त्यासाठी अजून बदल करावे लागतील. पण जी ह्या सरकारनं महाराष्ट्रात कर्जमाफी केली त्यात खात्यावर कुणाच्याही रुपया सुद्धा जमा झाला नाही, त्यामुळे झालेल्या कर्जमाफीमुळे आत्महत्येचं प्रमाण जास्त वाढत चाललंय. ठीक आहे. कर्जमाफी जी आघाडी सरकारच्या काळात केली गेली, त्या आघाडी सरकारच्या काळातली जे उदाहरण बघायचं असं भ्रष्टाचाराचं ते सोलापूर जिल्हा मध्यवर्तीच आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्तीवर निम्म्यात भ्रष्टाचार नेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसवालेच आहेत. आम्हाला भाजपही नको काँग्रेसही नको, कारण भाजप ही प्युअर हिंदुत्ववादी संघटना आहे आणि ती देशात हिंदू मुस्लिम दंगल पेटवू शकते. आणि काँग्रेसचं बघायला गेलं तर राहुल गांधी एवढे पण मॅच्युअर नाहीत की ते पूर्ण देश सांभाळू शकतील. त्यामुळे देशासमोर एकच पर्याय आता शरद पवार, राष्ट्रवादी. ओनली शरद पवार आले. शरद पवार. बरं, ठीक आहे. आपण हा सुद्धा मुद्दा ऐकला की काँग्रेसही नको आणि भाजपही नको, या देशाला शरद पवार हवेत, हा सुद्धा मुद्दा ऐकून समोर आला. देश पातळीवरच्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरती चर्चा केली, पण आता आपण पंढरपूर मधल्या विकास कामांबद्दल नेमकं काय वाटतं आजच्या तरुणाईला ते विचारूयात. मोदी सरकार आल्यानंतर पंढरपूरसाठी खरंच काही झालं की केवळ जुमले? मोदी सरकार आल्यापासून सगळ्यात मोठा प्रकल्प राबवण्यात आला पंढरपूरमध्ये की नमामी चंद्रभागा. एवढ्या दिवसापासून नदीपात्रात इतकी अस्वच्छता होती आणि त्यामुळे येणाऱ्या वारकऱ्यांची खूप अडचण होत होती आणि नमामी चंद्रभागेमुळे पात्र स्वच्छ करण्यास खूप मदत झाली. दुसरा मुद्दा असा की 65 एकराचा एरिया असा नेमून देण्यात आला की आलेल्या सर्व दिंड्या किंवा पालख्या गावात आल्यामुळे जो गर्दी व्हायची आणि लोकांची असुविधा व्हायची तो एक मोठा प्रश्न नमामी चंद्रभागा आणि 65 एकर एरिया हा बीजेपी सरकारने चांगले आणलेले प्रकल्प आहेत पंढरपुरातले दोन. त्याचप्रमाणे आपण बघतो पंढरपुरात एकूण 4 वाऱ्या भरतात, त्यामुळं पोल्युशन खूप होतं. तर त्यांनी टॉयलेट उपलब्ध करून यावेळी लहान मुलांची जी काही आरोग्याची आहे ती त्यांनी खूप दखल चांगल्या प्रकारे घेतली. नुसती स्वच्छताच नाही तर आता तुम्ही बघताय की मागच्या सरकारमध्ये आणि आताच्या सरकारमध्ये चारही बाजूने पंढरपूरला रस्त्याचा विकास सुद्धा आता चालू झालेला आहे. रस्त्यांचा विकास झाला असं यांचं म्हणणं आहे. मी प्रथमतः या गावाचा नागरिक आहे आणि दोन्ही आमदारांकडून कुठलीही कामं अशा प्रकारची झालेली नाही आहेत. बेरोजगारी
आणि वाढती गुन्हेगारी आणि महिलांचे प्रश्न जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर पंढरपुरात ऐरणीवर आहेत. पोलीस प्रशासन जे आहे ते कोणत्या नेत्या ताटाखालचं मांजर आहे हे आजपर्यंत म्हणजे पंढरपूरला एक गुपितच राहून राहिलेलं आहे. पण विरोधकांना हे सगळे दावे पटतायत का, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमामी चंद्रभागेबद्दल सगळ्यात आधी बोलेन. यांनी सांगितले की नमामी चंद्रभागेअंतर्गत नदीपात्राची प्रचंड स्वच्छता केली जाते. आजची वस्तुस्थिती तुमच्याकडे कॅमेरामॅन तुम्ही घेऊन जा, तुमच्या लक्षात येईल की संपूर्ण शहराचं सांडपाणी कुठली प्रक्रिया न करता त्याच चंद्रभागेत सोडलं जाते. गुरडोरे तिथं दुसल्या तर अजून सुद्धा गाड्या जिथं त्या थेट नदी पात्रात उतरतात. मग कुठं आहे नमामी चंद्रभागा? पंढरपूर शहरामध्ये वाहतुकीचा शहरामध्ये प्रचंड अडथळा आहे. त्याच्या संदर्भात कुठलीच उपाययोजना आजपर्यंत प्रशासनाने केली गेलेली नाहीये. मेन म्हणजे पंढरपुरात जे सत्ताधाऱ्यांचे साखर कारखाने आहेत त्याचे उत्सर्जित पाणी नदी पात्रात सोडलं जातं प्रत्येक वेळेस. कारखान्यांच्या मुळे हे प्रदूषण होते असा ह्यांचा दावा आहे. सर्वसामान्य माणसाचा हा आवाज आणि त्याची ही भावना आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांना, सत्ताधारी विरोधकांना आणि जनता या दोघांनाही सवाल करणार आहे ज्याचं उत्तर त्यांना द्यायचंय. तेव्हा सुरुवातीला विरोधकांकडे जाऊयात आणि त्यांच्या मनातला तोच सवाल काय ज्याचं उत्तर त्यांना सत्ताधाऱ्यांकडून हवंय. महाराष्ट्रामध्ये विचारवंतांच्या हत्या झाल्या, दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, त्यानंतर सनातनांच्या साधकांकडून इतकी मोठी स्फोटकं जप्त झाली ATS मार्फत, परंतु अद्यापही भिडे गुरुजींना क्लीन चिट दिली जाते आणि आठवलेपर्यंत अद्याप महाराष्ट्र शासन कुठल्याही पद्धतीची कारवाई का करत नाही. थेट सवाल आहे, थेट उत्तर हवंय. ज्या हत्या झाल्या त्या निषेधार्हच आहेत, परंतु भिडे गुरुजींचं क्लीन चिट फक्त सरकारनेच दिलेलं नाही तर राष्ट्रवादीचेच आमदार माननीय जयंत पाटील यांनी सांगितले की भिडे गुरुजी त्या ठिकाणी त्यांच्या मातोश्रीच्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला ते होते. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2 की त्यांनी जे सांगतात की महापुरुषाच्या हत्या, जे विचारवंताच्या हत्या सांगितल्या, तर दाभोळकरांची हत्या झाली कधी आणि कलबुर्गीची हत्या कुठं झाली आणि तिथं सरकार कुणाचं होतं याचं पण उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. सत्ताधाऱ्यांसाठी दुसरा सवाल. सामान्य माणसाच्या खात्यामध्ये 15 लाख कधी जमा होणार आहे त्याची तारीख सांगावी. सर्वसामान्यांच्या खात्यात 15 लाख कधी जमा होणार आहेत, तारीख सांगा. नरेंद्र मोदींनी असं सांगितलेलं आहे की या देशाबाहेर काँग्रेसवाल्यांचा इतका काळा पैसा आहे, तो जर भारतात आला तर प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये 15 लाख रुपये जाऊ शकतात, असं नरेंद्र मोदींचं बोलणं आहे. आधी अभ्यास करा. आपण विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना विचारलेला सवाल, त्या दोन्ही सवालांची उत्तरं घेतली. आता सत्ताधारी विरोधकांना सवाल विचारतायत, त्यांचा सवाल काय ऐकूया. ज्या पक्षाचे सर्वेसर्वा सोनिया गांधी आणि राहुल गांधी नॅशनल हेराल्ड प्रकरणी जामिनावर बाहेर फिरत आहेत, त्यांच्या हाती सत्ता देणं आपण कितपत योग्य आहे? सर, माझं एकच म्हणणं आहे की आपली देशाची जी सगळी काही घटना चालते ती राज्यघटनेवर आधारित आहेत आणि सर्वोच्च न्यायालयानं अजून त्यांना आरोपी म्हणून घोषित केलेलं नाही, त्यामुळे जास्त बोलणं उचित नाही. पण जनतेच्या मनातले 2 सवाल, एक काँग्रेससाठी एक भाजपसाठी आपण घेणार आहोत. सुरुवातीला तुमचा सवाल कुणासाठी आहे? माझा सवाल सरकारसाठी आहे. सरकार नोटबंदी हे अपयश मानायला तयार आहे का? कारण एकच आकडेवारी त्यांच्याकडून सांगितली जाते जी करदात्यांच्या आकडा जो वाढला, पण तो आकडा 2012-13 या आर्थिक वर्षातही वाढला होता. बाकीच्या गोष्टी ह्या पूर्णपणे इरिलेव्हंट आहेत. नोटबंदीची जबाबदारी तुम्ही स्वीकारणार आहात का? त्याचं अपयश सरकार स्वीकारणार आहे का? हा त्यांचा थेट सवाल आहे. नोटबंदी हे अपयश नसून पूर्णपणे यश आहे. कारण मी आज एक सामान्य नागरिक आहे आणि माझ्याकडे असं किती नोटा येणार सर? ज्यांनी नोटा साठवून ठेवल्या आहेत त्यांना हा सवाल विचारला जाऊ शकतो की त्यांनी नोटा काय केल्या. नंबर 1 गोष्ट. आणि नंबर 2, त्यानंतर होणारा प्रत्येक भ्रष्टाचार हा कमी झालेला आहे. आज आपण भ्रष्टाचाराचे किती मुद्दे ऐकतो सर? तुम्ही राहुल गांधीऐवजी प्रियंका गांधीला पंतप्रधान कराल का? आणि जर का राष्ट्रपती आपल्या महिला होऊ शकतात तर मग पंतप्रधान का नाही होऊ शकत? तुम्ही प्रियंका गांधीला पंतप्रधान म्हणून प्रमोट कराल का? ठीक आहे, हा जनतेचा सवाल आहे काँग्रेससाठी की तुम्ही प्रियंका गांधींना पंतप्रधान म्हणून पुढे प्रमोट करणार का? काय सवाल? प्रियंका गांधीजींना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून आम्ही नक्कीच तयार करू, पण त्याच्या अगोदर या सगळ्या आघाड्यांची मतं जाणून घेऊन त्या संदर्भातला निर्णय हायकमांड घेईल. तुम्हाला आवडेल पंतप्रधान प्रियंका गांधी झालेल्या की राहुल गांधी झालेले? नक्कीच प्रियंका गांधी आवडतील आणि राहुल गांधींनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध केले, त्यामुळे आमची दोन्ही नावाला पसंती. तर हा होता पंढरपूर मधल्या तरुणांचा आवाज. खरं तर पंढरपूरच्या या मंदिरामध्ये राजकीय नेते येतात, या विठ्ठलाकडे साकडं घालतात, आम्हाला सत्ता दे. पण आज इथं जमलेला प्रत्येक तरुण जी भावना व्यक्त करत होता ती भावना विठ्ठलापर्यंत पोहोचली असेल. आणि आता आमचं सगळं विठ्ठलाला साकडं आहे की बा विठ्ठला तू सगळ्या नेत्यांना चांगली बुद्धी दे. तेव्हा आज या युथ कोर्टमध्ये
आपण न्यायाधीशांना नेमकं काय वाटलं ऐकूया. ज्या तरुणांनी जे प्रश्न मांडले, ज्या समस्या मांडल्या, कदाचित ह्या सगळ्या समस्या, सगळे प्रश्न सत्ताधारी आणि विरोधक ह्या दोघांच्या पर्यंत पोहोचतील आणि त्याची दखल घेतली जाईल असं मला वाटतं. आजच्या या यूथ कोर्टचं कामकाज इथं संपलं. मी असं जाहीर करतो. धन्यवाद.